पुण्यामध्ये ॲज अ फ्रेशर तुम्ही पहिल्यांदा आलाय का? कॉलेजचं ते सगळं लाईफ अनुभवून झाल्यानंतर स्वतःचे पैसे कमवण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी घरातल्यांपासून लांब सगळ्या मित्र-मैत्रिणींना सोडून आयुष्य, नशीब आजमावायला तुम्ही पुण्यात आलाय का? पण या कॉर्पोरेट लाईफमध्ये नेमकं टिकायचं कसं? आणि येणाऱ्या आव्हानांना तोंड कसं द्यायचं? आयुष्याचं हे पर्व सुरू करत असताना मनामध्ये येणाऱ्या हजारो, लाखो शंकांचं निरसन कोण बरं करणार? सगळेच जण वरवरचं सांगतात. पण एक्झॅक्ट जे रोजच्या आयुष्यामध्ये वापरू शकतो, अशा काही सवयी, असे काही नुसके, अशा काही ट्रिक्स ज्या तुम्हाला रोजच्या आयुष्यामध्ये कॉर्पोरेट लाईफमध्ये टिकून राहण्यासाठी उपयोगी पडतील. मी स्वतः 3.5 वर्ष काम केल्यानंतर ज्या गोष्टीमुळे मी चुकले, ज्या गोष्टींनी मला इथपर्यंत घेऊन आल्या, ज्या गोष्टी मला पुढे घेऊन आल्या, हे सगळे अनुभव तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी तुमच्यासमोर आली आहे. नमस्कार, मी साक्षी स्वामी, स्वामींची साक्षी ह्यात आपल्या सगळ्यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपला हा कॉर्पोरेट लाईफस्टाईल ईझी करण्यासाठी काही छोटेसे पण प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेबल असे काही ट्रिक्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. सो मी हे सगळे ट्रिक्स तुमच्यासमोर मांडते. ट्रिक नंबर 1, जेव्हा आपला कंपनीचा पहिला दिवस असतो, तेव्हा नेमकं बरं काय करायचं? आपण जेव्हा कंपनी जॉइन करणार, तेव्हा आपण एक नेमकं काम करतो ते म्हणजे आपल्या सीनियर्सना, आपल्या सगळ्या मोठमोठे जे कॉर्पोरेट लाईफमध्ये मोठमोठ्या पदांवरती आहेत त्यांना कॉल करतो, मेसेजेस करतो, कुठे राहतो, कसं राहतो, काय खातो, कसं जायचं, कसं यायचं, नेमकं कसं वागायचं, ह्या सगळ्याची माहिती अगदी 5 मिनिटात समजावून घेतो. पण त्या 5 मिनिटांमध्ये सगळ्याच शंकांचं निरसन होत नाही. म्हणूनच मी आज तुमच्यासमोर अशा काही 5 गोष्टी जेव्हा आपण आपल्या कॉर्पोरेट लाईफची सुरुवात करत असतो आणि त्या सुरुवात करत असताना आपल्याला आवश्यक असतात, ज्या लागतात, ज्यांच्याशिवाय ही सुरुवात अपूर्ण आहे, अशा काही गोष्टी मी तुमच्यासमोर आज मांडणार आहे. त्या म्हणजे जॉइनिंगच्या दिवशी जात असताना मनामध्ये आपल्या नेहमी एक सकारात्मक विचार ठेवायचे, एक कॉन्फिडन्स ठेवायचा. कितीही भीती असली, कितीही काळजी असली, कसं होणार, काय होणार हे माहिती नसलं, तरीही मनामध्ये स्वतःला नेहमी सांगत राहायचं, की आयुष्याची ही नवी सुरुवात मी खूप छान पद्धतीनं करणार आहे. आणि त्यानंतर जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफाय करायची वेळ येईल, तेव्हा तुम्ही सगळ्यांनी आपण आत्तापर्यंत कंपनीचा इंटरव्ह्यू देण्यापासून ते जॉइनिंगपर्यंतची हा सगळा प्रवास इतका छान केलाय, त्या सोप्या पद्धतीने केलाय. प्रत्येक गोष्टीमध्ये कमीत कमी 3 ते 4 व्यक्तींना आपण विचारलंय आणि त्यानंतर आपण तो डिसिजन घेतलाय. तो डिसिजन चुकीचा नाहीये, हे स्वतःच्या मनाला समजवायचं. तिथं फॉलो केली जाणारी जॉइनिंगच्या दिवशी फॉलो केली जाणारी प्रत्येक प्रोसेस समजून घ्यायची. नेमकं त्या प्रोसेसमध्ये आपल्याला काय करायचंय हे लक्षात घ्यायचं. प्रत्येक आपल्यासोबत येणारी व्यक्ती नेमकं काय करतीये ह्या सगळ्याकडे डोळसपणे बघायचं. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं अटायर, जे फॉर्मलच असलं पाहिजे. आपण त्या कंपनीच्या बाहेर कसे आहोत, त्यापेक्षा त्या कंपनीच्या प्रिमाइसेसमध्ये पाऊल ठेवल्यानंतर आपण त्या कंपनीचे एम्प्लॉयी आहोत आणि आपल्याला त्या साजेसंच वर्तन करायचं आहे. सो त्या वर्तन करण्याआधी, बोलण्याआधी, वागण्याआधी समोर दिसतं ते माणसाचं रूप आणि त्या रूपाबरोबरच जजमेंटल होते. ही गोष्ट म्हणजे तुमचं अटायर. सो ते फॉर्मलच असलं पाहिजे आणि ते फॉर्मल घालण्याची आपल्याला सवय थोडी आधीपासून करायची, जेणेकरून पहिल्या दिवशी घातल्यानंतर तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटणार नाही. तुम्हाला ते कपडे रोजच्याच कपड्यांसारखे एकदम कम्फर्टेबल आणि ईझी टू कॅरी असले पाहिजे. त्यानंतर तुम्ही आता विद्यार्थी दशेत नसून तुम्ही आता एका कंपनीचे एम्प्लॉयी आहात. या गोष्टीचं भान ठेवून केलं जाणारं वर्तन हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण कोणासोबत गप्पा मारत असतो किंवा कोणासोबत फोनवर बोलत असतो किंवा काहीतरी सेशन अटेंड करत असतो. ते सगळं करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे कायम आपल्या मनामध्ये हा विचार ठेवायचा आहे, की आपण एका नावाजलेल्या कंपनीचे एम्प्लॉयी आहोत आणि त्या कंपनीच्या नावाला साजेसं असंच आपलं वर्तन असलं पाहिजे, असंच आपलं काम असलं पाहिजे, तसंच ती जबाबदारी पेलण्याची आपली ताकद असली पाहिजे. सो सगळ्यात महत्त्वाचं ही गोष्ट लक्षात ठेवायची. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते जाताना डोक्यामध्ये येणारी आणि जबरदस्ती आपण आणलेले सकारात्मक विचार. दुसरी गोष्ट आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे व्यवस्थितच होणार आहे आणि हे आजूबाजूला एकमेकांसोबत चर्चा करून, बॉन्डिंग वाढवून आणि बोलून गोष्टी सॉर्ट आउट करायच्या आहेत, ना की टेन्शन घेऊन स्वतःच एकटं बसून. तिसरं गोष्ट म्हणजे तुमचं अटायर जे फॉर्मल असलं पाहिजे. चौथं गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचं वर्तन हे कंपनीला साजेसंच असलं पाहिजे. आणि 5वी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे हा प्रवास सुरू करत असताना कायम डोक्यामध्ये ठेवायचं, की आपल्याला हे काम जबाबदारीनं पार पाडायचं आहे. कुणीही काहीही म्हणलं तरी आपल्या मनातून, आतून येणारा आवाज हा नेहमी खरं सांगत असतो. कारण तो आपल्याला पुढे घेऊन जाण्याचं काम करत असतो. सो आपल्या अंतर्मनाचा आवाज नेहमी ऐकायचा आहे. जेव्हा एखादं काम करताना, एखादी गोष्ट करताना जर आपलं मन म्हणत असेल, की ही गोष्ट नको करूस किंवा ही गोष्ट करून तुला नुकसान होणार आहे, तर ती गोष्ट करायला पुढे जायचं नाहीये. कारण तो अलर्ट मेसेज असतो. तो अलर्ट मेसेज ओळखून प्रत्येक वेळेस आपण वागायला शिकायचं आहे. अशा अनेक गोष्टी आपण आपल्या YouTube चॅनलवर इथून पुढे पाहणार आहोत. त्याची सुरुवात म्हणून आजच्या ह्या 5 गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमचे पहिल्या दिवशीचे आठवत असलेले एक्सपिरियन्सेस कमेंटमध्ये नक्की शेअर करा. थँक भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओ सोबत. थँक